नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्ही म्हणत असाल सायली या बॉटल का आणल्यात खराब झालेल्या आणि का धुतीयस? तर हो, सांगते थांबा. तुम्ही पण केव्हा हॉटेलला जेवायला गेल्यावरती पाण्याची बॉटल घेता, त्यावेळेस त्या बॉटल फेकून न देता घरी आणा आणि कोणी जर फेकून जरी देत असेल ना, त्या पण त्यांच्याकडून घ्या. कारण पण सांगते, आपल्याला जसं खायला अन्न लागतं आणि प्यायला पाणी लागतं, तसंच ह्या पक्ष्यांना, प्राण्यांना खायला अन्न आणि प्यायला पाणी लागतं. आणि आत्ता उन्हाळा खूप भयंकर चाललेला आहे, त्यांना पाणी भेटत नाही आणि मी भरपूर येता जाता बघते की पक्षी पाणी शोधत असतात. मग करायचं काय? मग मी, आई, सोनू आम्ही तिघांनी मिळून ह्या अशा बॉटल गोळा केल्या, त्यांना स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याचबरोबर मधोमध कापल्या आणि त्यानंतर असे होल करून घेतले, जेणेकरून योग्य ते पाणी आणि अन्न व्यवस्थित बसेल. तारा कापल्यानंतर त्याच तारा होलमध्ये पॅक करून घेतल्या. मी आणि सोनू आम्ही सगळे मिळून पॅक करू लागलो आणि पॅक झाल्यानंतर हे काहीसं असं दिसतंय. कसं वाटतंय? जेणेकरून पक्ष्यांना त्यातलं अन्न खातासुद्धा येईल आणि पाणी पितासुद्धा येईल. आणि पॅक करून का घेतल्यात की जेणेकरून त्यांना कुठेसुद्धा लागणार नाहीत. तुम्ही त्याच्यामध्ये तांदूळ भरू शकता, बाजरी भरू शकता. आणि मला एवढंच सांगायचं आहे, आत्ता तेलंगणामध्ये झालेला प्रकार तर नक्कीच बघू शकता की अक्षरशः जंगल उद्ध्वस्त केलं. त्याने काय होणार आहे? भूकंप, त्याचबरोबर भरपूर असा दुष्काळ पडणार आहे आणि ते आपल्यालाच हानिकारक आहेत. आणि ह्या पक्ष्यांना बिचाऱ्यांना तेच घर नाही राहिलं तर हे सिमेंटच्या जंगलात कसे राहतील? मग आम्ही हा प्रकल्प केला, अन्न पाणी भरून ठेवलं आणि आमच्या सोसायटीमध्ये जेवढी झाडं आहेत तेवढ्या लावण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हीसुद्धा हा प्रकल्प नक्कीच करू शकता.